गावातली काही लोक म्हणायची ही नाद चांगला नाही पोरांचा. बर. असले हे क्षेत्रात उतरणं बरोबर नाही. बर. पण आम्ही काय नाही म्हणलो, कोणी काय का म्हणा ना, आपल्याला आपल्या मनानं करायचं. तुझं काय म्हणणं होतं? मला माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करायची होती. त्याला आवड होती लय बैलाची, त्याच्यामुळे मग मी सपोर्ट दिला त्याला. आपल्याला वाटतं कडी यावं, काय अडचण नाही. आणि नाही काय करणार मारतच नाही त्याला. ते मग माणसं असते दर मोर तर मित्रांनो, कालचं हिंगण्याचं दुसऱ्याचं मैदान आणि दुसऱ्याच्या मैदानावर आदतचा धुमाकूळ. मित्रांनो, असं काय नाही की बाबा कालच्याच मैदानावर त्यांनी आदतच्या 1 नंबर केलाय, ह्याच्या आधीच्या पण दुसऱ्याच्या मैदानावर त्यांनी 1 नंबर केला. आपण मुलाखत घेतली. रॉकेट इटकीकरांचं रॉकेट आता आदत मधलं सगळ्यात टॉपचं म्हणतोय बरं का. आणि पब्लिकचं भिताड, अगदी पब्लिक पळत चिरणार आदत, आणि अगदी 15 लाख रुपये मागणी येऊन सुद्धा मालकान देत नाही. म्हणजे त्या पद्धतीचं आदत आहे मित्रांनो. तर तुमचं नाव सांगा. एवढं सगळ्यात आम्हाला वाटतं टॉपचा आदत आणि सगळ्यात मोठा आदत म्हणायला लागेल, म्हणजे मापाटापातला आहे पण सगळ्यात टॉपचा आदत आहे. तुमचं नाव सांगा. माझं नाव विठ्ठल सावंत, राहणार इटकी. हा, कुठनं घेतलेलं आदत हो तुम्ही? हे आदत घेतलेलं वाघेरीतनं. वाघेरीतनं घेतलंय आदत. कुणापासून घेतलं? त्यांचं ते नाव काय माहित नाही आपल्याला, पण भावाने घेतलेलं. अक्षय शेठ सावंत आहेत का नाही, त्यांनी घेतलेलं. कसं तुम्हाला सुचलं कसं हे घालायचं? ते आता मोठ्या भावानं घेऊन दिलं बघा, मी सांभाळते. पण त्यानं कसं घेतलं, त्यानं डायरेक्ट खरेदी केली, मग आमच्या पैसे आणून दिलं त्यानं. आणि मित्रांनो, नियोजनाचा बादशाह किंवा ड्रायव्हर क्षेत्रात स्टॉपचं नियोजन, अंधारातली बैल, ज्या मैदानावर मला वाटते हेचं मैदान होतं, अकलूजचं मैदान ना, अकलूजच्या मैदानावर कुणाला वाटत पण नव्हतं की ज्या दोन्ही पण बैलाला पैर कोण देत नव्हती, तसा पायरा घडवून आणला आणि तिथं 1 नंबर करून दाखवला. गावाच्या शेजारचं मैदान. असं बाहेर ड्रायव्हर आता प्रत्येक मैदानात बाहेर ड्रायव्हरनं नियोजन केलं, ती गाडी राहिली नाही फायनल, असं झालंच नाही. अनेक नियोजनाचा बादशाह बघितला असतो, पण ह्यांच्या खालीच काल आदतचं मैदान आणि आदतच्या मैदानावर वासराला सेपरेट 51,000 रुपये बक्षीस मित्रांनो झालं. वासराला सेपरेट 51,000 रुपये बक्षीस झालं. 1 लाख रुपये जिंकून 51,000 रुपये वेगळे भेटले. बाहेर ड्रायव्हर कसं नियोजनाने तिथंच करा, म्हणजे डोक्यात कसं आलं बाबा आपण इथे 1 नंबर करू? नियोजन नव्हतं तसं काय. आम्ही 29 तारखेला आमच्या घरच्या बैलासोबत रायफल सोबत पळालो होतो. मग तिथंच नियोजन ठरलं होतं, जर 3ला मैदान झालं तर पळायचं, पण असं काय एवढं नक्की नव्हतं. मग तात्या कचरे काय आपलं घरचाच बैल आहे सुंदर, मग माझी जी इच्छा होती सुंदरच्या गळ्यात रॉकेट पळावा म्हणून, ती ह्याच्या आधीच पायरा झालता आमचा 5 तारखेला आमच्या गावच्या मैदानाला. पण तिथं घरची गाडी असल्यामुळे आम्ही पायरा फोडला नव्हता थैमाल तंदुरीचा. मग ही गाडी आम्ही आदत इथं कळलं आम्हाला आदतला सेपरेट बक्षीस आहे 51,000 रुपये. मग मी सुंदर चिंदूची गाडी तिथे आणली. कळणी फायनलला 1 नंबर केला. हो, कडनी 1 नंबर केला. आणि स्वतः ड्रायव्हर तुम्हीच? हो, स्वतः मीच बसलो होतो. हो. आता ह्या महिन्यात मला वाटतं बऱ्यापैकी हे एक पण असं हे नाही की बाबा हिनं गुलाल तोडलाय. नाही, एकही मैदान नाही असं ह्याचा. रायफल सोबतच फक्त किती 6 नंबर का 5 नंबर झाला. ते पण 1 नंबर झाला असता, पण रायफलला थोडी दुखापत झाली त्यामुळं, नाहीतर लागोपाठ सगळं 1 नंबरच. आणि मित्रांनो, कोरेगावचं मैदान, हिंदकेसरी कोरेगावचं मैदान, आणि त्यात 9 नंबर तासावनं सेमी काढलं ना, गट काढला होता. गट काढला 9 नंबर तासावनं गट काढला होता. सेमी 7 नंबर तासावरून. गट क्रमांक किती मध्ये पाहिलं कोरेगाव मध्ये? किती वेळ पळालो? 75 मध्ये. 75 मध्ये पाहिलं, आणि लगेच परत सेमीला किती? चौथ्या सेमी. चौथ्या सेमी. मित्रांनो, कोरेगावचं मैदान कसाचं मैदान, नंतर अनेक लोकांची मागणी आली. बाहेर ड्रायव्हर तुम्हाला किती जणांचा फोन आला मला ती सांग. मला ठराविक चांगल्या माणसात 5-6 जणांचा फोन आले. मला सांगा, वासरू भरपूर किमतीला मागितलं. आता तुम्ही वैयक्तिक मित्रांनो हे ह्यांचा बंधूच एक प्रकारे नादासाठी घेतलं एक प्रकारे, आणि ती पण शेट आहेत. काय त्यांचा बिझनेस काय? सोन्या चांदीचं दुकान दुकानला असते तिकडे केरळला. त्यांना लय नाद आहे बैलगाडी शर्यत. त्यांचा आवडता बैल चिको, व्हाईट गोल्ड चिक्या, त्यांचा सगळ्यात आवडता बैल. त्यांना एकदा बघायचं आहे त्यासोबत पाहताना ह्याला. ते पण बाहेर ड्रायव्हरकडनं लवकरच नियोजन होईल, लवकरच त्या पैरात पाहताना. बघा, सगळ्यात टॉपचा आदत आहे मी म्हणतो. आणि व्हाईट गोल्ड चिक्या त्यांच्यासोबत बाहेर ड्रायव्हर बोलणं झालंय आपलं अटील ड्रायव्हर सोबत, होईल लवकरच गाडी पळेल ह्या 15 दिवसात.
एक नंबरच वासुर आहे मी तर म्हणतो. काय वेगळं पण काय वाटलं तुम्ही महाराष्ट्रात अनेक आदत बघितले असतील, पण ह्याच्या खालीच मी तर म्हणतो. हो आदत आणि पब्लिकचा आहे हो मेन म्हणजे नुसते वासरू पळून फायनलला एक नंबर करून ह्याला काय अर्थ नाही. वासरू कड सांभाळून एक नंबर करते ह्याला लय महत्व आहे. कड सांभाळतंय वासरू. कड नाही लागले बरं आता गाडी आपली बाबा गट एक आपण चालवून हाणू शकतो. सेमीला कड आली तर काय माणसं म्हणतात आता कड आली तर काय, पण आम्ही भेट नाही. कड आली का मी तर समजून जातो की आता आज आपण सेमी काढला म्हणून. कडाचा बादशाह दोन्ही खांदी प्रॉब्लेम पडते. दुई खांदी पब्लिक ना आणि ते एका जर मैदानात गेलो की नाही एकदा तर ह्याला कडनी पळावं लागतं. तिन्ही फेऱ्यात एक तर फेऱ्या ह्याला कड ह्याच्या नशिबातच आहे. हो जात कुठली बाहेर मैसुरी वाघिरीचा बादल जसा पळत होता शेम तसा बैल पळतो. शेम बैल असा ह्याच्यात मी बघतो वाघिरीच्या बादलला शेम असाच बैल पळत होता वाघिरीचा. त्यांच्यापासून घेतले वासर कुठून त्याच भागात घेतले. त्याच भागातून घेतलंय वाघिरीतनं. पण शेम वाघिरीच्या बैलाचा पळ आणि ह्याचा पळ एकसारखा तसाच. ड्रायव्हर कोण कोण असतं, ड्रायव्हर हे अजून ड्रायव्हर कोण कोण असतं काय? ड्रायव्हर सोन ड्रायव्हर महोदकर, परत देवा ड्रायव्हर असतील माळशिरसचं, भया ड्रायव्हर आहेतच. अजून असं म्हणजे आहेत ते बरं ड्रायव्हर. कायम ड्रायव्हर सोन ड्रायव्हर महोदय सांगतात ते. एकनिष्ठ जॉकीच म्हणलं तर काय अडचण आणि बाया एक हे दोघंच गाडी आणतात. जास्त करून तर सोन्यास बाया कधी येऊन बसतात आणि त्यांचे बायानं काल गाडी हाणली काल गाडी हाणली आणि दाखवून दिलं बाया काय करू शकतात ती. बायानं परफेक्ट नियोजन करून करेक्ट कार्यक्रम केला. आता टीम जर बघितली या साईडला सगळी टीम आहे तुमची, मला वाटतं अजून आली नाही आता उन्हाचा ताण आहे एक प्रकारे, पण भरपूर टीम गोळा झाली आणि इटकेकरांचं एक नाव उंचीवरून ह्याचं काम करते रॉकेट. हो खूप त्यांना आणि ही सगळी टीम आहे ना, हे सगळ्या टीमचं खूप सहकार्य आहे. सामा असेल, अंगद पाटील असतील, सुट्टी मेकर देवा वाघमोडे घाणंचा कायम सोडतो आणि दुसरं उमेश पाटील पण आहेत आपले माशिरचे, शुभम कचरे असे बरेच सुट्टी मेकर आहेत. काय हो शेटचा फोन येतो काय काय म्हणणं आलं खाली एक नंबर केलं. शेटला वाटत नव्हतं काल एक नंबर होईल. शेटनं गटालाच म्हणलं शेट आता कसं होतंय कसं नाही. शेटला सांगितलं होतं काल फिक्स एक नंबर करणार म्हणून. शेटला करून दाखव एक नंबर केला. एक नंबर केला. हो वेगळं. आणि ह्याच्या आधी कधी तुमच्या घरी बैल का हे सुरुवातीच आधी पिढी होती आमच्या म्हणजे पहिल्यापासून, पण आता मधला काळ जरा नव्हतं काय. तुम्ही तर पहिल्यांदाच बैल सांभाळता येऊ. मी पहिल्यांदाच बैलातलं तुम्हाला नाव नाही. महिन्यात 3 वेळा झालेत, पण दुसऱ्या असं गुलाल तर रोजच. मी गेलो का बिना गुलालच कधी घरी आलो नाही. इकडे टीम आहे मित्रांनो. काय हो वासराबद्दल काय सांगचाल, किंवा एक प्रकारे एक वेगळं वासर आहे आणि म्हणजे त्या तोंडाकडे बैल वाटतं याला एकदम शांत वासर आहे काय, म्हणजे असं नाही त्याचं काय एवढं विषय नाही. वासरू तसं शांतच आहे. मग मैदानात गेल्यावरच काय असेल ते झोपल्याहून त्याची सुरुवात करते. हा झोपल्यावर चालू करते. बरं. आणि मोठवाडा आहे तसं. हा मोठा आहे, हम्म. रागीट आहे. पहिलं नव्हतं काय, आता जरा कडकड करते. आता त्याचं वय आहे जरा. भया ड्रायव्हर विषय काय सांगतो. भया ड्रायव्हर काय आमच्यासाठी तर देव माणूस असल्यावानेच आहे. काय चेतकचे मालक मित्रांनो, चेतकनं यानं पण एक नंबर केला बरोबर. काय वेगळं पण काय, आणि द्या एखादी चेतक आम्हाला. देऊ घे 100%. असं मागा लागते दिना ना कोण. तर काय बैलाबद्दल काय सांगतो. बैलांबद्दल काय सांगायचं एवढं कमीच आहे. बैल असा म्हणजे शांत स्वभावाचा काय नाही, चांगला आहे, व्यवस्थित आहे. आता भया ड्रायव्हरनं जावा गाडी जुळवली तेव्हा एक नंबर केला. 1 नंबर केलाय, सांगून 1 नंबर केलाय बाहेर. बाह्याच काय नाही बोला एवढं कमीच आहे बाह्या ड्रायव्हर. मला सांगा आता भरपूर किंमतीला मागची ती सगळ्या गोष्टी आहेत त्या. तुम्ही पण आणि तुमच्याकडे तेवढं हे तुम्ही नादासाठी घेतलं, तुम्ही काही ऐकणार नाही. अडचणी काय आल्या. अडचणी पैऱ्यासाठी खूप आल्या. दोन्ही खांदी कोंड पळून सुद्धा आम्हाला पैर मिळत नव्हतं. प्रत्येक मैदानात आम्हाला वायदी द्यायला लागायची. जसं बाहेर ड्रायव्हर पैसे आम्ही आलोय आजपर्यंत 1 रुपया सुद्धा वायदी नाही. रायफल सोबत पळणं एवढं सोपी गोष्ट नाही. आम्ही आमचं पूर्ण आयुष्य गेलं असतं रायफल सोबत पळू शकलो नसतो. रायफल संघ नियोजन केलं, पण रायफलला तिथं जर पायाला लागलं नसतं तर काय तिथं पण एक नंबर. 100% एक नंबर. कसं काय रायफल वाल्यांनी म्हणजे तुमच्या शब्दा खातीर बैल दिला नाही, सासाची बैल म्हणजे भेटला नसतं येणार. रायफलचं पंकज शेठचं अण्णाचं आपलं संबंध म्हणजे घरच्या सारखा आहे संबंध आमचं. सगळ्याच गोष्टी घरच्या आहेत आमच्या. वासर बिसर त्यांना आपण देतो. रायफल हा आपणच दिलेला आहे आणि आता पिस्टन खोंड पळतोय बारका रायफल त्यांच्या घरी आपणच दिलेला खोंड आहे ती. मित्रांनो रायफल तुम्ही दिला बाहेर. हो रायफल आपणच दिलाय उमदेतनं. मग आज रायफलने तुमचं नाव केलं. आज भाया ड्रायव्हर म्हणजे मित्रांनो एक नियोजनाचा बादशाह आहे, स्टॉपचा व्यापारी आहे, सगळ्या गोष्टी. पण मला नाही वाटत की भाया ड्रायव्हरने कुणाला गंडवले बाबा. म्हणजे नीतीनं वागणार माणूस कधीच नाही गंडवलं कोणाला. नितीन म्हणजे 100% नितीन वागणारा माणूस आहे.
शब्द एखाद्याला दिला तर शब्द कधी पाडत नाही बाहेर कधीच नाही. बैलगाडी क्षेत्रात काय शिकवलं भाई ड्रायव्हर तुम्हाला? बैलगाडी क्षेत्रात आपल्याला प्रेम लय भेटलं, माणुसकी भेटली, संबंध झालं आणि आपण प्रेमासाठीच खेळतोय. आपण काय पैशाचं पाण्यासाठी आजपर्यंत बैलगाडी क्षेत्र खेळलोच नाही आजपर्यंत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं एवढं टॉपला नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत, आपण असं नाही की म्हणजे एखाद्याला म्हणजे उर्मट बोलणं किंवा काय नाही, एकदम शांत स्वभाव हो, आहे. शांत शांत. कसं असतं, प्रत्येक जण बोलतात बघा, शेवटी माणूस काय एकच आहे का? सगळेजण बोलतात, पण समजून घेणं पण आपलं काम आहे. सगळ्यांना समजून सांगणं आपलं काम आहे. सांगायचं असतं काय एक चुकी होत असते, त्या प्रत्येकाने काही शब्द जात असते, पण चालायचं. काय होतं आता रेस क्षेत्रात बघा, पोरं काही एक नसतात, सगळ्यालाच समजून घ्यावं लागतं. चालायचं, त्याला काय असतं. आता किती वाजता राहते घरी? आता 6 वाजता येते, 2 बैल आहेत. आता ह्या वासराच आणि कालची गाडी कशी पडली काय? वासराची आपल्या सुंदरची रॉकेटची गाडी काही 1 नंबर पळाली, पण ह्याचा मी अभ्यास केला होता ह्या गाडीचा पळताना. जशी मी सावकारची सुंदरची गाडी आणली होती देवभाऊ केसरीला, मग ती गाडी तशीच गाडी पळल ह्याचा अंदाज अभ्यास करूनच मग अशी गाडी. ह्याच्या आधी पण मला काय हान वाटत नव्हती का गाडी, पण ही कालच्याच मैदानात मी गाडी आवर्जून आणली. 51,000 विशिष्ट बक्षीस, अजून 51,000 रुपये आलं. आणि काय वासराबद्दल काय सांगते? वासराबद्दल काय तो टॉपच आहे. 2 एखादी फुल पेड आहे त्याला पब्लिकने. ती भाव आहे चुलत भाव आमचा. काय एक इटकेकरांचं नाव गाजवलं, तुमच्या घराचं पण नाव गाजवतोय बैल एक प्रकारे. आणि कसं होतं बैलगाडी क्षेत्रात असा आदत आता सध्या टॉपचा आदत म्हणता येईल ह्याला. बैलगाड्या क्षेत्रातला आता चालूच असा टॉपचा आदत आहे. म्हणजे इटकी गावचं भरपूर नाव केलंय लांबपर्यंत त्या बैलानं, कारण इटकी गावात एवढा चांगला पळणारा बैल अजून तर झालेला नाही. 1 नंबर बैल. तर मित्रांनो बघा, हा त्याच्यात आपण व्हिडिओ घेऊच, परंतु एक खूप छान बैल आहे आणि वासरू मित्रांनो. पण कोरेगावच्या मैदानावर बाहेर कसं नियोजन केलं आणि काय वाटलं तुम्हाला बाबा, कसं करावं कोरेगाव आदत? कोरेगावच्या मैदानाला काय मी असं काही नियोजन नव्हतं करून गेलो. आमच्या तिरवंडीकरांचा चेतक पळतो बैल, हे जिंताची गाडी 3 वेळा 1 नंबर केला गाडीने. आणि मी आज असं आहे, जी गाडी पळती ती गाडी मी कधी फोडत नाही, अजून तर कधी बोलली नाही. आता ही सुंदर जिंदूची गाडी बघा जाईल तिथं आदतला हा गाडी 100% हीच गाडी पळणार. मग चेतक जिंदूची पण गाडी अमरापुरात केला 1 नंबर, परत दुसऱ्यात 1 नंबर केला आणि मास्टर्सला पण केला. मग तीच गाडी मी म्हणलं आता जाऊ म्हणलं आपण हिंद केसरीला, म्हणलं काय होईल म्हणलं. तिथं गट काला हसत खेळत, सेमी पण चांगला झाला आणि काय चांगलंच झालं तिथं, काय अडचण. एवढ्या टॉपच्या गाड्यात खालनं 700 फूट गाडी सगळ्याला टाकून पोहते, ती पण 9 नंबर तास कडनं फुल कडनं सगळ्यांना तळ टाकून गाडी होती. तुम्ही एवढ्या टॉपच्या पण सेमीत आदतनं जर एवढा तळ टाकायचं म्हणलं तरी सरासरी चेष्टा नाही. टॉपच्या गाड्या 700 फूट पण रान मातीच होत. रान मातीत कसाच रान होतं, जास्त तो कटनालाच पळतो. आधी माती रानाला असं जास्त आम्ही ताणला नाही. आणि शरीरानं मजबूत आहे मित्रांनो. आता त्याकडे बघितलं तर बाहेर वाटतं बैल आहे. हो बैल आहे. आता ऑब्जेक्शन घेतात की बरेच जण, कालही घेतलं होतं आमच्या, आम्ही काल जाऊन धावलं, अजून दात पण हलत नाही. त्यांनी बक्षीस दिलं होतं, ते पण शेट आपले म्हणजे घरातले संबंध आहे त्यांचं. काय त्यांच्या पण कन्हैयासोबत आपण पळवल्या, माहितीच आहे मग आदत आहे. हा त्यांच्या कन्हैयासोबत आपण माहेश्वरला पळवले, ह्याच्यानंतर पण पळणार ती गाडीचा काही विषय नाही, घरचा संबंध आहे त्यांचा आपला. एक बैल वेगळं पण आहे. आणि मला सांग आता कसं नियोजन कसं असतं, टीम कशी आहे काय, म्हणजे टीम सगळे खंबीर साथ सगळ्यांचे असते. भाव असतील आमचे, हे पण भाव जायचे, सगळी पोरं सगळ्यांचं आपल्याला लय साथ आहे. सगळे आपल्या मागं असते म्हणून आज आपण हित आहे. सगळे करू लागायला काय म्हणलं त्याला, म्हणजे व्यायाम जर दे असला तर समा असते, अंगत असते, इकडे विजय असेल, मी सगळी पोरं आपल्या सोबत आहेत आज, म्हणून आपण आज हित आहे. मित्रांनो रॉकेट. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अड्ड्यात जरी सगळ्या गोष्टी पोरकर असली तरी पण एक तुम्हाला बैल मारत नाही किंवा तुम्ही इथलं सगळं सांभाळ तुम्ही करता. काय असं बादली ठेवली वगैरे माराय पोहतो असं काय? कायच नाही, अजिबात नाही. ह्याच्या आधी बैल कुठली होती का तुमच्याकडे? नाही म्हणजे आमचा घरचा माझ्या मिस्टरांच्या आज्यापासून आमच्यात बैल आहे ती. बर. हा, आता तुम्हाला ज्यावेळेस ही बैल आणला त्यावेळेस पोराशी कावला का नाही तुम्ही? खवळू काय म्हणला? आमचं मालक म्हणलं कशाला घेतलाय बैल. तुमचं काय म्हणणं होतं? मला माझ्या मुलाची इच्छा पूर्ण करायची होती, त्याला आवड होती लय बैलाची.
त्याच्यामुळे मग मी सपोर्ट दिला त्याला. महत्वाची गोष्ट सपोर्ट आणि सपोर्ट दिला तसा बैलांना वासरांना नाव पण कमवलं. होय. काय वेळ आता माणसं काय आता तुम्ही कंटिन्यू आता माणसं म्हणायची गावातली काही लोक म्हणायची ही नाद चांगला नाही पोरांचा. बर. हा असले ह्या क्षेत्रात उतरणं बरोबर नाही. बर. पण आम्ही काय नाही म्हणलं, कोणी काय का म्हणा ना, आपल्याला आपल्या मनानं करायचं. बर. हम्म. नाद काय आता ही काय नाद असा म्हणजे एवढा पण बेकार नाही. काय काय लोकांची पोरं पेत बसती त्याचं काय नाही, पण ह्या नादाला विरोध असतो लोकांचा. लोक म्हणायची गावातली हम्म. पोरांनी ही छान कशाला केलाय असलं, ही काय चांगली गोष्ट आहे का? बर. हम्म. तुम्हाला आता काय वाटतं ह्या नादाला तुमचं म्हणणं काय ह्या नाद मला म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवड आहे. आता ह्या बैलाला सकाळचं म्हणजे संध्याकाळी झाल्यानंतर तुम्हीच ओवाळताय होय. एक प्रकारे लय आनंद वाटतो आम्हाला. गुलाब झाले ना आनंद. आनंद गुलाल नाही, ज्या दिवशी बैल मैदानात जायच्या त्या दिवशी तर आम्ही पाट 3 वाजल्यापासून जागच असतो. होय. हा सगळं जेवण करून द्यायचं, ह्याला बाहेर काढायचं, परत ह्याला रंगू लागायचं, धुऊ लागायचं, म्हणजे ह्याच्या बाबतीत आम्हाला आळसच वाटत नाही. म्हणजे एक प्रकारे घरातला सदस्य सगळं सदस्य लय आनंदी वाटतं. आम्ही प्रत्येक मैदानात गेला का कधी गट येतोय कधी नंबर येतोय हेच बघत बसतो. काम झाले की हे बघायचंच. एक उत्सुकता आहे. लय सण उत्सुकता. असल्यावर वाटते. हा, सण असल्यासारखाच वाटतं. सल्ला काय देत चाल काय नाही, असंच चांगलं आहे. मावशी बैल चांगल्या किमतीला 15-16 लाखापर्यंत बैल मागितलाय. काय द्यायचा बैल नाही द्यायचं. का हो? नाही, चांगला पाहिजे बैल आहे, चांगलं नाव करतोय. बरं. हम्म. आता 16 लाख रुपये. आता तुमचं पण तुमचा पोरगा एक शेट आहे. हा. तुम्हाला काय पैशापेक्षा महत्वाची गोष्ट आहे. हा, बैल महत्वाचा आहे पैशापेक्षा. बैल महत्वाचा आहे. हम्म. हम्म. नाद कसा केला पाहिजे, मग नाद टिकला पाहिजे, हे नाद हा, सगळ्या गोष्टी. त्या माझ्या मोठ्या मुलाला लय नाद आहे आणि त्याच्यापेक्षा ह्या बारक्या पोरानं त्याला घ्यायला लावलाय. आम्हाला माहित नसताना. आणि ही लक्ष्मी कोणाला पण लाभत नाही, तुम्हाला लाभली. होय. मित्रांनो, मावशीचं म्हणणं होतं की अनेक माणसं कावत होती किंवा म्हणायची कशाला नाद केलाय, परंतु हे काय असं आता मी ती जरी असली घरी, हम्म. मी माझी मुलगी धरतो, बांधतो, पाणी पाजतो, आम्हाला अजिबात ती काय करत नाही. बर. हा, आता तुम्ही डायरेक्ट धरला, बाकीच्यांना मारतो पण तुम्हाला मारत नाही. नाही मारत आम्हाला. बर. आता मावशी शिया नादा तुम्हाला पण एक प्रकार नाद लागला. हे नाद लागला की सुटत नाही शक्यतो. म्हणजे आता तुम्हाला सुद्धा वाटणार आता ह्यो बैल आहेत, अजून एखादा बैल जर घेतला तर तुम्ही नाही म्हणणार नाही, कारण नाद लागला की नाद लय बेकार आहे. होय. हा, चला. पण आम्हाला हीच पाहिजे आहे. हम्म. हा, आता म्हणजे शिवा सुरू एक नंबरातला आहे हा. आणि आपल्याला द्यायचं पण नाही घरचं नाही सदस्य. द्यायचं. इकायचं कसं नाही कायच. हम्म. हा. आणि एक बैल मारत नाही, सगळ्याला मारतोय. होय. तुम्हाला नाही मारत. नाही मारत, मला मारत नाही, आमच्या मुलीला मारत नाही. हम्म. हा, त्याला मारतो तेवढा. मुलाखत संपली, परंतु कसं आहे, सोनो ड्रायव्हर एक मला वाटतं कंटिन्यू ह्या बैलाची गाडी हाणतात. आणि जवळनं बघितलं असाल तर सोनो ड्रायव्हर, काय वाटतं ह्या आदत विषयी? तुम्ही आता किती दिवस झाला गाडी हाणता तुम्ही? हे आपण घेतल्यापासून हाणतोय. बर. हा, एक वेगळं पण आहे या आदतचं. आधीच म्हणजे कोंडच पळतोय हा. आणि बाहेर आलं तर 2 उड्या जास्त घालणार. हे जे वैशिष्ट्य आहे. आणि बाहेर नाही आला तर तुम्हाला वाटतं की आपण लागलो आपल्याला म्हणजे आतल्यापेक्षा बाहेरला विश्वास आहे. बर. हा, आपल्याला वाटतं कडी यावं, काय अडचण नाही. आणि माणसं भेटली ती कोरेगावची ढाल एक प्रकारे या आदतची दिसली नाही. सोनो ड्रायव्हरचं नाव निघालं तुमच्या घरी. नाही ना, हाय मी नेली ती ढाल. मी राहिलं त्यावेळेस सांगितलं होतं मी नेणार. म्हणजे एक प्रकारे ढाल तुम्ही गटाला सांगितलं की आपण सेमीला राहिलो की ढाल नेणार. मी ढाल नेणार म्हणून सांगितलं होतं. चेतकवाल्यासनी पण सांगितलं होतं. आणि इटलला पण काय ते सांगितलंच तुम्ही. बरं, काय वेगळं पण काय वाटतं या आदत मध्ये? नाही, आता हे काय टॉपच आहे, त्याचा काही विषय नाही. बर. दुसऱ्या 4व्या वयात बैल आताच आदत मध्ये एवढा मोठा आहे, दुसऱ्या 4व्या वयात केवढा मोठा आहे? बैल लय मोठा होणार ह्यो. आणि बाहेरचा ठाम पब्लिकचा बादशाह म्हणा. बादशाह दोन्ही खाली पब्लिक होती. 100%. काय म्हणजे शेजत आणि बाकीच्या आदतात अनेक गाड्या तुम्ही काल आहे की नाही, काल आम्ही उजवीकडे यावं अशी आमची अपेक्षा होती, पण नाही आली. डावीकडे हाय सवची गाडी निघाली. मग डावीन कोण पळवलं? डावीनं रॉकेटच. बाहेर आलं का ह्यो घालायचा, आतनं येडा घालायचा आणि ह्यो बाहेरनं कोण पण असू दे. डावीनं पण पब्लिकनं तेवढाच पोहोच, उजवीनं पण तेवढाच. तेवढंच उजवीनं कडालेस तर किती अंतर असं? तेवढंच अंतर, 1-1.5 टांगाचं अंतर. डावी माझ्या मते आपण घालत नाही उजवीन जास्त, म्हणजे उजवीच पैर होते म्हणून. पण उजवीनं जास्त गती डावीपेक्षा 2 उड्या. कारण की आपण एकदाच इथं सदाशिवनगरला चेतकन ती गाडी हाणली होती. 7 नंबर तासावरून गाडी चांगलीच पाहिली. पहिल्यांदा ट्राय केलता आपण. मालकाविषयी काय सांगचाल? आणि म्हणा राजा आहे त्यो. शेडचा फोन काय?
शेटचं काय नाही, शेटचं म्हणजे आपल्याला फोन असतो, शेटचं काय नसतंय. म्हणजे असं कधी गर्व नाही यांच्याकडे. नाही नाही नाही, गर्व नाही. आणि बाया ड्रायव्हर विषय काय सांगतात? सगळ्यात ड्रायव्हर तुम्ही पण आहे, बाया ड्रायव्हर पण आहे. कालची गाडी बाया ड्रायव्हरनं जरी आणली तरी पण तुम्हाला राग नाही. नाही, राग नाही. बाहेर काय बाहेर शब्द दिला म्हणजे एक नंबर झाला म्हणून समजायचं. ओके, चला मित्रांनो, सोनू ड्रायव्हरला जरा वेळ झाला.